हॅलो फ्रेंड्स, तुमच्यासाठी घेऊन आले आहे वर्षभर टिकणारे घरच्या पद्धतीचे माझ्या आईच्या हातचे लोणचे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. लोणचे बनवण्यासाठी कैरीचे आंबे स्वच्छ धुवून त्याच्या फोडी बनवून घ्याव्यात व त्याला 1 दिवस हळद मीठ लावून ठेवावे, म्हणजे त्यातला पाणी सुटेल. लोणचे बनवण्यासाठी लागणारा मसाला पाहूया. खडा मसाला, धने, जिरे, बडीशेप, मेथीदाणे व मोहरी हे सगळे मिश्रण भाजून घ्यावे व भाजल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्यावी. पण मोहरीची पावडर बनवायची नाही, तर मोहरीची डाळ बनवायची. तर हे सगळं भाजण्यासाठी आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात. तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे व गॅस बंद करायचा. त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, जास्तीही थंड होऊ द्यायचं नाही. मग त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर, लाल तिखट व वाटलेले मसाले टाकून द्यायचे. आता हे टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून द्यायचं व मिक्स झाल्यानंतर आपण ज्या आंब्याच्या फोडी केल्या होत्या, तर त्या आंब्याच्या फोडीतील पाणी नितळायला ठेवायचं आणि त्यातील पाणी चांगलं नितळून काढायचं, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही व खूप दिवस टिकतं. आता पाणी काढल्यावरती त्यामध्ये आपले जे मसाले आपण तेलामध्ये भाजले होते ते मसाले त्याच्यामध्ये टाकायचे व थोडेसे त्याच्यावरून मीठही ॲड करायचे व ते सगळे एकजीव करून घ्यायचे व चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक फोडीला मसाला लागला पाहिजे व मीठही लागले पाहिजे. आता ते चांगले हलवून एकजीव करून घेतल्यानंतर आता त्याला काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचे. तर काचेच्या भरणीमध्ये भरताना थोड्या अंतराने मिठाचा लेयर द्यायचा. थोडं लोणचं टाकलं की एक मिठाचा लेयर द्यायचा. असे 2-3 लेयर काचेच्या भरणीमध्ये देत राहायचे, म्हणजे ते जे लोणचे आहे ते खराब होणार नाही. व पूर्ण लोणचं भरल्यानंतर भरणीमध्ये एकदम वरती मिठाचा आणखी एक असा जाडसर थर द्यायचा. त्याच्यामुळे वरून जर आपण भरणी उघडली तर आतमध्ये ते खराब होत नाही. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. थँक्यू.